नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024मध्ये झालेली प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारे माध्यम मराठी पेपर क्रमांक 1 गणितातले काही प्रश्न आपण यातले सोडवलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेमध्ये गणितातले प्रश्न आपण समजावून घेणार आहोत. या ठिकाणी एकूण 50 प्रश्न असतात. प्रत्येकी 2 गुण आहेत. 100 गुणांचा म्हणजे मोठा भाग या ठिकाणी गणिताचा आहे. पुढला प्रश्न आपण घेणार आहोत. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाने आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली, तर स्वराला किती नुकसान झाले? तर नुकसान या ठिकाणी 100 रुपयाला 30 रुपये कपात होते, म्हणजे 100 रुपये मागे 30 रुपये नुकसान होते. तर 5,780 रुपये पाठीमागे किती नुकसान झालेलं आहे? ह्या 2 शून्य गेले आहेत. 3 गुणिले 578, 3 8 24ला 4 हाच्याले 2, 3 सती 21 2 23ला 3 हाच्याले 2, 3 5 15 9 17, 1,734 रुपये नुकसान झालं. ओके. या ठिकाणी खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. या ठिकाणी पहा, हे 2 सेंटीमीटर आहे. इथून बेरीज करूया आपण. 2 आणि 6 8, हे आडवं 2 आहे. 10, हे 2 12, हे 4 16, हे 2 18, हे 2 20, हे 2 22, हे 2 24, हे 2 26, हे 2 28, हे 2 30, हे 2 32 आणि हे 4 36 सेमी. अचूक पर्याय 2. सर्व बाजूंची बेरीज या ठिकाणी म्हणजे परिमिती, त्या बहुभुज आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज 36 सेमी आलेली आहे. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली, तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? या ठिकाणी खरेदीची किंमत 35,900 रुपये आहे आणि या ठिकाणी दुरुस्तीसाठी खर्च आलेला आहे 3,780. तो त्यामध्ये मिळवला पाहिजे. 3,780. त्यामुळे एकूण खर्च दुरुस्ती आणि खरेदी 0 8 9 6 16ला 6 हाच्याला 1 5 आणि 3 8 1 9 303, एकूण 40,680 रुपये. आणि विकली 40,750 म्हणजे नफा झाला. किती झाला? 40,750 रुपयाला विकली आणि खर्चासहित खरेदी होती 39,680. 0 15तून 8 गेले, उरले 7. 7मधून हातच्या दिला इथं 0, 7 7 गेले. 10मधून 9 गेला 1, इथं हातच्या दिला 0, 1,080. सॉरी 1,070 रुपये या ठिकाणी नफा झाला. 1,070 रुपये अचूक पर्याय पहिला. ओके. 1,070 रुपये वजाबाकी आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तुरडाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल, तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आले? एकूण पोती काढले पाहिजेत. 50 आणि हे 15 65 आणि पहिली 85 पोती म्हणजे 5 आणि 5 10ला 0 हाच्याला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, 150 पोती झाली. 150 पोती. प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम आहे. ह्या 2 शून्य तशाच. 15 चौक 60, 6,000 किलोग्राम. या ठिकाणी किती किलोग्राम धान्य विक्रीसाठी आले? तर 6,000 किलोग्राम. अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे. खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत
पेक्षा मोठा, पेक्षा लहान किंवा बरोबर यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील? पाहूया. 304, 708, 709 या पहिल्या दोन अपूर्णांकासाठी तिरकस गुणाकार केला. 3 8 ते 24, 6 चौक 24, दोन्ही गुणाकार समान म्हणजे बरोबर चिन्ह. ओके, दोन्ही गुणाकार समान आहेत म्हणून दोन्ही अपूर्णांक समान आहेत. इथं तिरकस गुणाकार 6 9 54 पहिला गुणाकार येतोय आणि 7 8 56 येतोय. 56 मग दुसरा गुणाकार मोठा आहे म्हणून दुसरं मोठं म्हणून बरोबर आणि पेक्षा लहान चिन्ह म्हणजे अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढला प्रश्न. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? हे पर्याय आहेत. आपल्याला माहिती आहे लांबी गुणिले रुंदी त्या क्षेत्रफळाला 45 रुपये, दर चौरस मीटरला 45 रुपये म्हणजे लांबी गुणिले रुंदी या गुणाकाराला 45 गुणलं की 2700 रुपये मिळतात. 2700 रुपये एकूण मजुरी आहे. पाहूया या ठिकाणी. लांबी 15 आहे, लांबी 15 गुणिले रुंदी याला गुणिले 45 केल्यानंतर 2700 रुपये मजुरी लागते. ओके. 15 गुणिले 45 रुंदी काढण्यासाठी 2700ला हे 15 आणि 45 गुणले भागिले चंद्र आहेत. 45 गुणले 15, 15 त्रिक 45, 15 एके 15 उरले 12, पुढे 120 झाले. 15 28 600, 15 0 0 या डेंग्यात 3 180ला 3 संघ 18 3 0 0 म्हणजे 3 180ला भागून 60 उरले. 60 आले. 60 भागिले 15 एके 15 चौक 60, रुंदी बरोबर 4 मीटर. अचूक पर्याय 4. 12 किलोग्राम आणि 1350 ग्राम बरोबर किती? या ठिकाणी 12 किलोग्रामचं 1200 ग्राम आणि हे 1350 ग्राम. 0 0 13 आणि 12 25 2500 ग्राम. सॉरी 12 किलोग्राम म्हणजे 12,000 ग्राम आणि हे 1350. ओके. 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, 12 किलोग्राम म्हणजे 12,000 ग्राम आणि हे 1350 ग्राम. बेरीज 5 0 आहे तसंच 3 12 ने 13, 13,350 ग्रॅम म्हणजे या ठिकाणी किलोग्राममध्ये पुन्हा याला 1000 भागलं पाहिजे. 1000 भागल्यानंतर दशांश चिन्ह, सुटे दशक शतक हजार, सुटे दशक शतक हजार. 13.350 किलोग्रॅम. अचूक पर्याय नंबर 3. ओके. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळते. तर ती संख्या दशांश पद्धतीत कशा पद्धतीने लिहिता येईल? 72.05 कारण 5 पैसे म्हणजे 0.5 रुपये, कारण 5 पैशाला 100 भागावं लागेल रुपये करताना. पुन्हा 72 रुपये मिळवावं लागेल म्हणजेच 72.05 रुपये म्हणजे 72 रुपये 5 पैसे. ओके. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी? 7.2 सेमी त्रिज्या त्याच्या दुप्पट व्यास असतो. याला 2 न गुणलंच पाहिजे. 2ला 2 जाऊन 7 सेमी हा व्यास. अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न. 78,312, 78,135, 78,351, 78,531 या 4 संख्या आहेत. उत्तर त्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडील तिसरी संख्या यांची बेरीज किती? या ठिकाणी उत्तराच्या क्रमाने मांडल्यात तर सर्वात 78,531 मोठी, त्यानंतर 78,351 त्यापेक्षा लहान, 78,312 त्यापेक्षा लहान, सर्वात लहान 78,135. या ठिकाणी पहिली संख्या 78,531 आणि या ठिकाणी उजवीकडून तिसरी 1 2 3 उजवीकडून तिसरी म्हणजे 78,351 यांची बेरीज 1 आणि 1 2, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 6 1, 7 आणि 7 14 आणि 1 15. या ठिकाणी 1,56,882 ही बेरीज आहे. 1,56,882. अचूक पर्याय नंबर
पहिला 1,56,882 अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. भोसले सर जाकले चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच प्रयत्न करा. काही सूचना असल्यास जरूर कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद मित्रांनो.